आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरण, उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. टाळ मृदुंगाचा गजर, अभंगांचा अखंड निनाद आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी मार्गक्रमण करीत आहेत. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. पहाटेपासूनच पालखी मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत दिंड्या, भगवे, पताकाधारी वारकरी, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला पालखी सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि संस्थांकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. सोहळ्यादरम्यान पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. वारकरी संप्रदायाची अनेक शतकांची परंपरा जपणारा हा सोहळा सामाजिक एकात्मता, समता आणि भक्तीचा संदेश देत आहे. जात पात, धर्म आणि भेदभाव विसरून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याने भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडवले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने पुढे सरसावत असून संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघालेलं आहे. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज, सोलापूर.